नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी 30 एप्रिलची अतिशय महत्त्वाची खुशखबर. एप्रिलची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. बघा, एप्रिलचा हप्ता वाटप सुरू. आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला वाटप सुरू होणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज 30 एप्रिल आहे बघा. 30 एप्रिल ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होते, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे. एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात, एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात आजच तुम्हाला या ठिकाणी खुशखबर पाहायला मिळणार आहे. बघा, आज जर आपण पाहिलं 30 एप्रिलचा अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्हाला आजच मोठी खुशखबर या ठिकाणी सरकारकडून दिली जाणार आहे. 3,000 रुपये बघा, आत्ताच 3,000 रुपये जे ते तुम्हाला जमा झालेले आहेत. जर आपण पाहिलं तर मार्चमध्ये तुम्हाला 3,000 रुपये जमा झालेले होते. पुन्हा तुम्हाला 3,000 रुपये जमा होऊ शकतात. त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात ज्याची तुम्ही वाट पाहताय तर त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त सर्व लाडक्या बहिणींनी बघा, सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं लाडक्या बहिणींनो. पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, अतिशय दमदार अपडेट आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाहणार आहोत. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला सगळं काही समजून सांगणार आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय महत्त्वाचे अपडेट आले बघा. आज रोज चालले जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजना एप्रिल 2025 इन्स्टॉलमेंट, एप्रिलच्या इन्स्टॉलमेंटच्या संदर्भात, एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी माहिती, सर्वात मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत जी ती दिली जात असते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. आता सर्व महिलांना 1,500 रुपयेच मिळतात बरोबर. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये दिले जातात सरकारच्या तर्फे. आपण जर पाहिलं तर जर समजा एखाद्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, 1,500 रुपये आले नाहीत, तर तुम्हाला त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळत असतात. जसं मार्चमध्ये झालं तसं. फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता म्हणून तुम्हाला मार्चमध्ये फेब्रुवारी प्लस मार्च असे 3,000 रुपये तुम्हाला आलेले होते. त्याच पद्धतीने 1,500 रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळतात. आता एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती बघा, ज्यामुळे ज्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होण्यास मदत होते अशी महिलांसाठी ही सर्वात लाडकी योजना आहे. लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची, महत्त्वाकांक्षी, लोकप्रिय योजना आहे. लोकप्रिय योजना आहे, सर्वात जास्त लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात जास्त महिला भगिनींना आवडणारी योजना आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तर आपल्याला लाडक्या बहिणीच्या तोंडून फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चाच पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असते तर बरं झालं असतं. लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात बरोबर. आता लाडकी बहीण योजना खूप फेमस आणि महत्त्वाची योजना आहे. आता त्या संदर्भाची पुढची अपडेट बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण आता पाहूया बघा. तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत 9 हप्ते देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 9 हप्ते सर्व महिलांना मिळाले आहेत बरोबर. सर्वांना 9 हप्ते आलेले आहेत का? पटापट लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, काय सांगतोय बघा. 9 हप्ते तुम्हाला आलेले आहेत का? आत्तापर्यंत 9 हप्ते सर्वांना आलेले आहेत का? मार्च महिन्यापर्यंतचे 9 हप्ते म्हणजेच 9 हप्त्यांचे जर आपण 1,500 रुपयांप्रमाणे केले तर 13,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना आलेले असतील. सरकारने 13,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना दिलेले आहेत 9 हप्त्यांचे. बघा, 1,500 रुपयांचा एक हप्ता, अशा पद्धतीने 9 महिने झालेत आणि 9 हप्ते, मार्चपर्यंत 9 हप्त्यांचे पैसे सरकारने दिलेले आहेत. म्हणजे 13,500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत सरकारने दिलेले आहेत बरोबर आहे. सर्वांना आलेले असतील. ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक मोठी बातमी बघा. 10व्या हप्त्याची, एप्रिलच्या हप्त्याची, 10व्या हप्त्याची ज्या महिला वाट पाहत आहेत तर त्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. सर्वात मोठी बातमी आपण आता पाहणार आहोत एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात, 10व्या हप्त्यासंदर्भात. तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहतात. भरपूर महिलांच्या कमेंट्स आल्या, दादा 10वा हप्ता आलेला नाही आहे, दादा 10वा हप्ता कधी येईल? तर बघा, यामध्ये लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे हवेत त्या महिलांना पैसे येणारच आहेत, त्याबाबत अजिबात काळजी करायची नाही आहे. पण काही महिलांच्या कमेंट्स असतात, आता त्यामध्ये बघा काही महिला पण असतात, पुरुष पण असतात. ते कमेंट्स अशा
पद्धतीचे असतात. एप्रिलचा हप्ता येणार नाही आहे, काही खोटी माहिती सांगता. मी नेहमीच सांगतोय, प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते. खरी माहिती. कुठली खोटी माहिती मी चॅनलवर देत नाही आणि देणारही नाही आहे. कारण बघा, खोटी माहिती देऊन मला कुठलाही फायदा होणार नाही. खरी माहिती देऊनच मला फायदा होतो आणि महिला भगिनींना पण ते आवडतं. त्यामुळेच तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात. म्हणून महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी देखील त्या ठिकाणी महिला भगिनी आपला व्हिडिओ पाहतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं मी त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आज अक्षय तृतीया आहे, त्या निमित्त तुम्हाला खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा पण देतो. आणि ज्या महिला भगिनी असतील किंवा जे पुरुष असतील, म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुरुष वर्ग सुद्धा आपले व्हिडिओ पाहत असतात, तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं असतं हप्ता येणार नाही, एप्रिलचा हप्ता येणार नाही, तुम्ही खोटी माहिती देता. तर बघा, लक्षात घ्या, आतापर्यंत 9 हप्ते सरकारने दिलेले आहेत, बरोबर. काही वेळा हप्ते येण्यासाठी उशीर होत असतो. फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात आला नाही, पण मार्चमध्ये दिला की नाही. त्याच पद्धतीने जर समजा एप्रिलचा हप्ता एप्रिलमध्ये तुम्हाला दिला नाही तर तो बंद होईल का? नाही, तुम्हाला तो एप्रिलचा हप्ता मेमध्ये मिळणारच आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. भरपूर महिला भगिनींचे कमेंट्स असतात, एप्रिलचा हप्ता येणार नाही आहे, खोटं सांगताय तुम्ही. तर बघा, ज्या महिला भगिनींना असं वाटतंय पैसे येणार नाही, तर तुम्हाला जर समजा असं वाटत असेल तर तुम्ही तुमचा लाभ बंद करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी जो काही लाभ आहे तो तुमचा बंद करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमचा लाभ तुम्ही बंद करून घेऊ शकता. पण भरपूर महिला भगिनी, ज्या महिला भगिनींच्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिला भगिनींना फायदा होतो, त्या पैशांमुळे त्या महिला भगिनी स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकतात, घरासाठी काहीतरी करत असतात, तर त्या महिला भगिनींना हा जो काय हप्ता आहे तो त्या ठिकाणी हवा असतो. त्यामुळे त्या महिला भगिनींना हा जो काय हप्ता आहे तो मिळणार आहे. ज्या महिला भगिनींना नको असेल त्यांनी अर्ज करायचा आहे, सरकारने पण सांगितले. ज्यांना स्वइच्छेने अर्ज म्हणजे लाभ नको असेल त्यांनी अर्ज करायचा आणि लाभ आपला बंद करून घ्यायचा आहे. आता बघा, मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार उद्या म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 10वा हप्ता जारी करू शकते. बघा काय म्हटलेलं आहे, शुभ मुहूर्तावर, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता आज काय म्हटलेलं आहे 30 एप्रिलला आज जारी करू शकते, म्हणजेच पाठवू शकते. बघा, शक्यता आहे. ठीक आहे, शक्यता आहे, येईलच असं नाही आहे, शक्यता आहे. यामुळे 1500 रुपयांच्या पुढील पेमेंटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आज अक्षय तृतीया आहे, 30 एप्रिल आहे. जी काही तारीख आपल्याला देण्यात आली होती ती डेडलाईन 30 एप्रिल आहे, आज आलेली आहे. आज जर तुम्हाला पैसे वाटप सुरू झालं तर सर्वांसाठी आनंदाची बातमी, सर्व महिलांना आज पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. एप्रिलचा हप्ता, एप्रिलचा महिना एप्रिलचा शेवटचा दिवस आहे. आज जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर बघा, सणानिमित्त अक्षय तृतीयेचा सण आहे, त्यानिमित्त जर तुम्हाला पैसे मिळाले तर सर्व महिला भगिनींसाठी त्या ठिकाणी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असेल. आणि जर समजा आज तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर मेचा महिना सुरू होईल आणि मेमध्ये तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. अजिबात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही आहे. ठीक आहे, तर सर्व महिला भगिनींना आजच त्या ठिकाणी पैसे मिळावेत हीच आपली इच्छा असते. आणि जसं आपण पाहिलं असेल, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीजी ताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की महिना संपण्याच्या आधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील म्हणून. पण काही तांत्रिक अडचणी असतील, काही कारणं असतील, त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की पैसे येणार नाहीत, पैसे तुम्हाला येणारच आहेत, काळजी करायची नाही आहे. संपूर्ण खरी माहिती सांगतोय, प्रवीण ऐरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते. आता पुढे बघा, 8 लाख महिलांना मिळणार 500 रुपये. काही महिला आहेत ज्यांना 500 रुपये मिळतील, त्याचं काय कारण आहे ते पण आपण पाहूया. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुमारे 11 लाख महिलांना अपात्र घोषित केलेलं आहे. त्याचं काय कारण आहे, त्या महिला पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत होत्या, म्हणून त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, जर आपण पुढे गेलो तर काही महिलांना 500 रुपये मिळतील. त्याचं कारण म्हणजे काही महिला इतर योजनेतून त्या ठिकाणी 1000 रुपयांचा लाभ घेतात, म्हणून इथून 500 रुपये मिळतील. आता बँक खात्यात पैसे आले की कसं चेक करायचं आहे, तुम्हाला SMS येऊ शकेल किंवा मग तुम्ही स्वतःहून देखील चेक करू शकता, मिस कॉल वगैरे देऊन. तुम्हाला सगळी काही माहिती जी आहे ती समजून जाणार आहे. आता बघा, काहींना वाटतंय की योजना बंद होईल. बघा, राज्य सरकारने 2025-26च्या राज्य वार्षिक अर्थसंकल्पात योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद 46 कोटी रुपयांवरून 36,000 कोटी रुपये केलेली, म्हणजेच योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे. तरतूद जी आहे ती बजेटमध्ये करण्यात आलेली आहे, अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, म्हणून योजना बंद होणार नाही आहे. फक्त काही तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. पण पैसे येणार नाहीत असं नाही, तुम्हाला पैसे येणार आहेत. ज्यांना पैसे आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.